आता हे जे फोल्ड माउंटन्स आहेत इथे सबडक्शन होते. हे जे फोल्ड माउंटन्स आहेत जसं जसं सबडक्शन वाढत जाईल, जसं जसं इथे थ्रस्ट वाढत जाईल, ठीक आहे, जशी जशी हाईट वाढत जाते तसं तसं ह्याचं इरोजन सुद्धा वाढत जाणार. आणि हे जे इरोजन झालेलं आहे ते इरोडेड मटेरियल जे आहे हे बॉर्डरवरती परत डिपॉझिट व्हायला लागणार आणि त्यामुळे काय होईल की बॉर्डरवरती थ्रस्ट तयार होईल. थ्रस्ट इन अ सिम्पलर वर्ड रेजिस्टन्स. आणि या रेजिस्टन्स मुळे काय झालेलं आहे की सबडक्शन जे आहे ते स्लो झालं, सबडक्शन कमी व्हायला लागलं. ठीक. ऍज अ रिझल्ट सबडक्शन कमी व्हायला लागलं तर त्यामुळे काय होईल की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम हे कंटिन्युअसली इरोड होत जाईल. हे माउंटेन रेंजेस जे आहेत ते कंटिन्युअसली इरोड होत जाईल. मग इरोड होत गेल्यानंतर इथलं जे मास आहे ते कमी व्हायला लागली. येस ऑर नो? सो सबडक्शन कमी झालं तर कॉन्टिनेंटल मास कमी होत गेले. कॉन्टिनेंटल मास रिड्यूस झालं. ऍज अ रिझल्ट ऑफ दॅट रेजिस्टन्स जे आहे ते सुद्धा काय होईल मग कमी होईल. बरोबर की नाही? तिथलं मास जर कमी झालं तर रेजिस्टन्स कमी होईल. रेजिस्टन्स जर कमी झालं तर परत काय होणार इथे सबडक्शन व्हायला लागणार. परत सबडक्शन व्हायला लागणार. सबडक्शन मुळे काय होईल की फोल्ड माउंटन्सची हाईट वाढेल आणि फोल्ड माउंटन्सची हाईट वाढली तर परत थ्रस्ट आणि रेजिस्टन्स जनरेट. सो तुम्हाला दिसते एक कम्प्लीट सायकल तयार झालेली.